ही बघा इथं सांगितलेलं आहे की काळे तीळ जर वाहिले तर पितृदोष जातो महादेवाला. काळे तीळ व्हायचे, पितृदोष जातो. या ठिकाणी हरभऱ्याची डाळ वाहिली महादेवाला तर चांडाळ योग जो असतो आपल्या पत्रिकेत तो निघून जातो. मंगळवारच्या दिवशी जर प्रदोष आला तर आपल्या पत्रिकेमध्ये मंगळाचा दोष असेल तर मंगळवारच्या प्रदोष दिवशी पूजन केलं तर मंगळाचा दोष जातो, त्याला भूमप्रदोष म्हणतात. विशेष म्हणजे गहू जर वाहिले तर घरामध्ये सुख शांती आणि समृद्धी वैभव वाढतं. गहू व्हावं. मूग जर वाहिलं तर आपल्याला मुगाचं सुद्धा व्हायला सांगितलेलं आहे. अतिशय आनंद प्राप्त होतो घरामध्ये. विशेष म्हणजे गहू, त्यानंतर आपल्याला हे व्हायला लावलेलं आहे तांदूळ आणि तीळ एकत्र व्हायला लागले. घरामध्ये स्वास्थ्य आणि शांती मिळते. त्यानंतर रविवारी जर बेलपत्र वाहिलं तर शनिवारी जर बेलपत्र वाहिलं तर शनीची जी काही 7.5 ती निघून जाते आणि दशा निघून जाते. रविवारी जर आपण भगवान शंकराला बेल वाहिलं तर भूत प्रेत बाधा निघून जाते. मंगळवारी जर भगवान शंकराला आपण बेल वाहिलं तर या ठिकाणी सांगितलं मंगळवारचा दिवस दिला. त्यानंतर बुधवारचा पण दिवस दिलेला आहे. बुधवारी शेमीपत्र व्हायला सांगितलेलं आहे की आपल्याला व्यापार असेल, आपला काही घरामध्ये कुठलाही मोठा व्यापार असेल याच्यामध्ये यश प्राप्तीसाठी असे अनेक प्रकार या ठिकाणी सांगितलेले. म्हणून गुणनिधी ज्यावेळेस दुसऱ्या जन्मामध्ये राजा होतो, सगळे दिवे लावतात आणि तिसऱ्या जन्मात तोच गुणनिधी कोण होतं? कुबेर होतं.